लोणार अशनी विवराची वैशिष्ट्ये नष्ट होण्याच्या मार्गावर. क्रू सोमण. बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार अशनी विवराची वैशिष्ट्ये नष्ट होण्याच्या मार्गावर असून सरकारने त्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे खगोल अभ्यासक क्रू सोमण यांनी आकाशाशी जडले नाते या विज्ञान कट्ट्यावरील कार्यक्रमात सांगितले. क्रू सोमण यांची मेघना साणे आणि प्रकाश बोर्डे यांनी मुलाखत घेतली. एका प्रश्नाला उत्तर देताना श्री सोमण म्हणाले की 52,000 वर्षांपूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आढळला. तेथे सुमारे 2 किलोमीटर व्यासाचे 150 मीटर खोल असे अशनी विवर तयार झाले आहे. या अशनी विवरात खारे पाणी असून त्या पाण्याचा pH 10.5 आहे. जगातील अनेक विज्ञानप्रेमी आणि शास्त्रज्ञ या अशनी विवराला भेट देण्यासाठी येत असतात. सध्या कडक उन्हाळा असूनही या सरोवरातील पाणी अचानक वाढले आहे. सरोवरातील प्राचीन हेमाडपंथी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा pHही बदलत आहे. लोणार सरोवराच्या जवळच अनेक लोकांनी बोरवेल खोदल्यामुळे किंवा जवळच्या पाझर तलावामुळे कदाचित हे लोणार अशनी विवरातील पाणी वाढत असावे. सरकारने याकडे त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी असे आवाहन श्री क्रू सोमण यांनी केले. मुलाखतीत सोमण यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. पंचांग म्हणजे फल ज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे खगोल गणित आहे हे त्यांनी स्पष्ट केले. आपली भारतीय कालगणना प्राचीन असून पंचांगाचा इतिहास त्यांनी सांगितला. आपले सण उत्सव हे ऋतूंवर आधारलेले आहेत. शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहावे हा त्यामागचा उद्देश आहे. सन 2034 मध्ये काश्मीर येथून खग्रास सूर्यग्रहण दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि आधुनिक मोठ्या दुर्बिणी असलेली वेधशाळा उभारली असून त्या प्रकल्पाचे उद्घाटन येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी आपल्या हस्ते होणार असल्याचे श्री क्रू सोमण यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात हा प्रकल्प निर्माण केल्याबद्दल ठाकूर बंधूंचे त्यांनी अभिनंदन केले. हा प्रकल्प पाहून ठाणे जिल्ह्यातून भावी शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकतील. या मुलाखतीत पंचांग आणि खगोलशास्त्र विषयक प्रश्नांना क्रू सोमण यांनी सविस्तर उत्तरे दिली. प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी विज्ञान परिषद आणि नगरसेवक श्री राजेश मोरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.